माझी पत्नी माझ्या वडिलांचा खूप आदर करायची आणि त्यांची सेवा करायची. रोज त्यांच्या डोक्याची मालिश करायची. पण मी ऑफिसमधून जेव्हा घरी यायचो तेव्हा माझी पत्नी बाथरूममध्ये जायची. मला तिच्यावर संशय यायचा. एके दिवशी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो आणि जे काही मला दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बायको प्रीतीवर माझे खूप प्रेम होते. मी तिचा सर्व हट्ट पुरवायचो, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो. पण त्या दिवशी तिला पाहून मी थक्क झालो. माझी पत्नी प्रीती इतकी चुकीची असू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. प्रीतीनं माझ्या लग्नाच्या रात्री मला वचन दिले होते की ती नेहमी माझी आणि माझ्या घराची काळजी घेईल. पण प्रीती असं काही करणार हे मला वाटलं नव्हतं. मला अजूनही आठवते माझ्या लग्नाचा दिवस, जेव्हा मी प्रीतीला माझ्या घरी घेऊन आलो होतो. ती माझ्या खोलीत लाल रंगाची साडी घालून बसली होती. प्रीती इतकी सुंदर दिसत होती की समोर बसलेली एवढी सुंदर नवरी माझी आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. प्रीती माझी नवरी होती हे माझे नशीबच. आमच्या लग्नाच्या रात्री प्रीती आणि मी आमच्या खोलीत बसलो होतो. मी आणि प्रीतीने हजारो वचनांसह आयुष्याला सुरुवात केली. मी प्रीतीला वचन दिले की मी तिला नेहमी आनंदी ठेवीन. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या पत्नीसोबत शेअर केली. मी प्रीतीला सांगितले की माझी आई मी लहान असतानाच गेली होती. माझ्या वडिलांनी पण या कारणाने दुसरे लग्न नाही केले. सावत्राई आल्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला त्रास होईल म्हणूनच माझ्या वडिलांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकटे घालवले. मी प्रीतीला समजावून सांगितले की आता तुला माझे वडील आणि हे घर सांभाळायचे आहे, कारण माझ्या बहिणीचे माझ्यासोबतच लग्न झाले होते. माझ्या लग्नाआधी माझी बहीण माझ्या वडिलांची काळजी घेत असे. प्रीतीच्या हातावरची मेहंदी अजून उतरली नव्हती तरीही तिला घरची सर्व कामे पाहावी लागली. घरात अनेक नोकर असले तरी पण नोकरावर ध्यान ठेवणारे असणे आवश्यक असते. लग्नानंतर काही दिवसांनीच आमच्या घरच्या सर्व जबाबदाऱ्या प्रीतीने सांभाळल्या. प्रीती माझ्या आयुष्यात वरदान म्हणून आली होती. ती माझी खूप काळजी घ्यायची. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ती माझ्या वडिलांची खूप सेवा करायची. माझे वडील म्हातारे होते. बाबा जास्त वेळ खाटेवरच घालवायचे. प्रीती माझ्या घराची एवढी काळजी घ्यायची की जणू ती या घरात पहिलेपासूनच राहिली आहे असं वाटायचं. आमच्या लग्नाला फक्त 2 महिने झाले होते. यावेळी प्रीतीने आम्हा सर्वांना आपलेसे केले होते. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. त्यांचे सर्व व्यवसाय मी बघायचो. लग्नानंतर मी जास्त घरी राहू शकलो नाही, कारण सगळी कामे माझ्या भरोशावर होते. माझ्या कामात मला साथ देणारे कोणीच नव्हते. माझ्या वडिलांनी आजारपणामुळे खूप पूर्वी व्यवसायातून सुट्टी घेतली होती. त्यामुळे लग्नानंतर मी जास्त दिवस घरी राहू शकलो नाही. लग्नानंतर सकाळी ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो तेव्हा पण माझी पत्नी घरातले काम आणि माझ्या वडिलांची सेवा करण्यात मग्न असायची. माझ्या घरी नोकरांची कमतरता नव्हती, पण ती नेहमी म्हणायची की मी बाबांच्या कोणत्याही बाबतीत तडजोड करू शकत नाही. प्रीती माझ्या घराची एवढी काळजी घेते हे पाहून मला वाटायचे की मी खूप भाग्यवान आहे की मला एवढी सुंदर आणि हुशार बायको मिळाली. कारण आमच्या कुटुंबात माझ्या चुलत भावाच्या बायका वेगळ्या घरात स्थायिक झाल्या होत्या आणि त्यांच्या वडिलांना एकटे सोडले होते. पण प्रीतीने आमचं घर एकत्र ठेवलं होतं. जेव्हा जेव्हा माझी बहीण सासरच्या घरून घरी यायची तेव्हा प्रीती माझ्या बहिणीची तेवढीच काळजी घ्यायची जितकी ती माझी आणि माझ्या वडिलांची काळजी घ्यायची. जेव्हा माझ्या बहिणीने प्रीतीला बाबांची काळजी घेताना पाहिले तेव्हा तिने मला सांगितले की दादा, मला माझ्या सासरच्या घरी आपल्या बाबाची काळजी असायची, पण आता मी वहिनींना त्यांची काळजी घेताना पाहिले आहे. आता मला कोणतं टेन्शन राहिलं नाही. आणि मी माझ्या बहिणीला सांगितले की प्रीती असताना तू टेन्शन घेण्याचे कारण नाही. ती बाबांची चांगली काळजी घेते. मी सुद्धा प्रीतीची प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायचो. तिला कशाची कमतरता पडू दिली नाही. मी प्रीतीवर खूप प्रेम करू लागलो. एक मिनिटही तिच्यापासून दूर राहू शकत नव्हतो. मी ऑफिसमध्ये असायचो तेव्हा मी तिला पुन्हा पुन्हा फोन करायचो. एके दिवशी बाबांची तब्येत बिघडली. बाबा म्हणाले त्यांचे पाय खूप दुखू लागले आहेत आणि आता ते ज्यादातर वेळ खाटीवर घालवत असल्यामुळे त्यांच्या पायात दुख असे. डॉक्टरांनी सांगितले की बाबांच्या पायांना मसाजची गरज आहे, कारण त्यांच्या पायात रक्तप्रवाह नियमित झाला पाहिजे. डॉक्टरने मसाज सोबत काही औषधेही लिहून दिली होती. मसाज करताना कोणतीही निष्काळजीपणा करू नये असे डॉक्टरांनी सांगितले. वडिलांची औषधे मी प्रीतीला दिली. तिला सांगितले मी ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे तिने बाबांची पूर्ण काळजी घ्यावी आणि आपल्या देखरेखीखाली रोज एखाद्या नोकराला त्यांच्या पायाची मालिश करायला लावायची. यावर प्रीतीने दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. प्रीती मला म्हणाली की तुझे वडील पण माझे वडील आहेत. त्यांची जबाबदारी मी कोणत्याही नोकरावर सोडणार नाही. मी स्वतःच त्यांच्या पायाची मालिश करणार. याचा मला खूप आनंद झाला. माझ्या प्रीतीच्या कपाळाचा मुका घेतला आणि म्हणालो, प्रीती, माझी साथ कधीच सोडू नकोस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता प्रीती रोज सकाळी माझ्यासोबत उठायची, माझ्या नाश्त्याची व्यवस्था करायची आणि मला ऑफिसला पाठवायची. प्रीती रोज बाबांच्या पायांना आणि हातांना मसाज करायची, जेणेकरून त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह चांगला व्हावा आणि त्यांचे पाय दुखू नये. मी रोज ऑफिसवरून घरी येऊन वडिलांच्या खोलीत त्यांना भेटायला जायचो. तेव्हा वडील खूपच आनंदाने मला सांगायचे की प्रीती माझी खूप सेवा करते. त्यांनी तर प्रीतीच्या स्तुतीचे फुलच बांधले होते. माझ्या वडिलांनी प्रीतीला खूप आशीर्वाद दिले. मी खूप भाग्यवान आहे की प्रीतीसारखी मला बायको मिळाली. आमच्या आयुष्यात फक्त एकच कमतरता होती की आमचे लग्न होऊन 1 वर्ष होणार होते आणि आम्हाला मुलंच होत नव्हते. आम्ही डॉक्टरांजवळ तपासणी केली तेव्हा डॉक्टर म्हणाले की माझ्या आणि प्रीतीमध्ये काहीच कमी नाही. मला काळजी वाटत होती की जर काही प्रॉब्लेम नाही मग आम्हाला मूल का होत नाही. आई व्हायला खूप वेळ लागतोय हे बघून प्रत्येक मुलगी अस्वस्थ होत असते, पण मला हे कळत नव्हते की प्रीतीला याचा काहीच त्रास होत नव्हता. मला वाटत होते की कदाचित प्रीती जास्त धीर धरणारी मुलगी आहे, म्हणूनच ती धीर सोडत नाही आणि अस्वस्थ होत नाही. बाकी साऱ्या गोष्टीसारखं या गोष्टीने पण मला तिचं आणखी वेड लागलं. प्रीती सुंदर आणि हुशार असण्यासोबतच एक सहनशील मुलगी देखील आहे. एक दिवस माझी तब्येत ठीक नव्हती. मी त्या दिवशी सुट्टी घेतली. मला वाटले जीवनात आराम हवा. त्या दिवशी मी घरीच होतो. प्रीतीने घरातील सर्व कामे उरकली आणि प्रीती बाबांच्या खोलीतच त्यांची मालिश करत असे. मी खोलीत चहा सोबत वर्तमानपत्र वाचत होतो. तेव्हा प्रीतीने मला सांगितले की बाबांची मालिश करण्याची वेळ झाली आहे. मी त्यांच्या पायाची मालिश करणार आहे. मी प्रीतीला म्हणलं नाही, आजचा वेळ माझ्या सोबत घालव. बाबांची मसाज करायला एका नोकराला सांग. प्रीती म्हणाली की ती स्वतःच बाबांची मालिश करेल. मी म्हणालो ठीक आहे, पण लवकर परत ये. मला प्रीतीबद्दल एक विचित्र गोष्ट लक्षात आली की ती बाबांच्या खोलीतून आल्यावर लगेच बाथरूम मध्ये जात असे. आधी मला वाटायचं की ती कधी कधीच जाते, पण मी तिला एकदा नाही तर अनेक वेळा पाहिलं होतं की प्रीती असंच करायची आणि प्रत्येक वेळी रूम मधून आल्यावर ती बाथरूम मध्ये जायची. मी विचार करायचो असं काय असेल की एक तेल लावून प्रीती पुन्हा पुन्हा हात धुवायला बाथरूम मध्ये जायची. एक दिवसाची गोष्ट नव्हती, ही प्रीती असं रोजच करायची. मनात एक विचित्र विचार येऊ लागला. एके दिवशी माझी बहीण आली होती. माझी बहीण माहेरच्या घरी थोडा वेळ राहायची, पण आता ती 2-3 दिवस राहायला आली होती. माझ्या बहिणीला पण ही गोष्ट लक्षात आली की प्रीती बाबाच्या रूम मध्ये मसाज करायला जाते आणि रूम मधून बाहेर येताच बाथरूम मध्ये जाते. माझ्या शंकेचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले मला दिसले. माझ्या डोक्यात ही गोष्ट बसली की काहीतरी गडबड आहे. ही गोष्ट माझ्या बहिणीने देखील नोट केली आहे. आता मला हे जाणून घ्यायचे होते की माझी पत्नी प्रीती माझ्या वडिलांच्या खोलीत असे काय करते, कारण एक दिवसाची गोष्ट असती तर काही फरक पडला नसता. एके दिवशी मी प्रीतीला फोनवर बोलताना ऐकलं. तिची बोलण्याची पद्धत सांगत होती की ती तिच्या घरच्यांशी बोलत नव्हती. मी विचार केला पुढच्या वेळी मुद्दाम म्हणेल की माझं पण बोलणं करून देशील. प्रीती कॉलवर बोलत होती तेव्हा मी म्हणालो की प्रीती माझं पण तुझ्या कुटुंबाशी बोलणं करून दे. हे ऐकून प्रीतीला पूर्ण धक्काच बसला आणि म्हणाले की आईचा कॉल डिस्कनेक्ट झालाय, तो पुन्हा आला तर मी बोलणं करून देईल. या गोष्टीवर मला शंका आली. आजकाल प्रीतीबद्दलच्या सगळ्या गोष्टी मला संशयास्पद वाटत होत्या. एका दिवशी प्रीतीला मुद्दाम सांगून गेलो की मी ऑफिस मधून रात्री उशिरा येईन, परंतु हा तर माझा प्लॅन होता, कारण की मी जरा लवकर घरी येईल आणि हे प्रीतीला कळणार नाही. मग मी गुपचूप बघतो की प्रीती माझ्या वडिलांच्या खोलीत काय करते. मी प्रीतीला सांगितले की मी ऑफिस मधून उशिरा येईन, पण मी वेळेपूर्वी ऑफिस मधून घरी आलो. मी माझ्या बेडरूम मध्ये गेलो तेव्हा प्रीती तिथे नव्हती. माझ्या लक्षात आलं होतं की ते बाबांच्या खोलीत असेल. मी हळूच पायाने त्यांच्या खोलीकडे चालू लागलो. मला कळत नव्हते की मी हे ठीक करत आहे की चुकीचं. मला माझी शंका दूर करायची होती. माझे वडील इतकी वर्ष लग्नाशिवाय राहत होते. मला शंका होती की माझी पत्नी त्यांच्या सोबत आहे. मी गुपचूप माझ्या वडिलांच्या खोलीत डोकावून पाहिले तेव्हा मी जे पाहिले ते पाहून मी थक्क झालो. मला जसे वाटे तसे काहीच नव्हतं. मी माझ्या बायकोचा गैरसमज करून घेतल्याची मला खूप लाज वाटली. मला माझ्या वडिलांवर संशय आला. मी पाहिले की प्रीती बाबांच्या डोक्याची मालिश करत होती आणि मला वाटले तसे काही नव्हते. हा चुकीचा विचार करण्याआधी मला समजायला हवे होते की प्रीती ही विवाहित स्त्री आहे आणि ते घरचे सर्व काम करते. तिचे चरित्र मला वाटले तितके वाईट नव्हते. माझी शंका चुकीची ठरल्याचा मला जितका आनंद झाला तितकंच मला स्वतःबद्दल वाईट वाटत होतं. मी माझ्या स्वतःच्या वडिलांवर आणि माझ्या पत्नींवर संशय कसा घेतला. माझ्या विचाराची लाज वाटून मी माझ्या खोलीत बसलो होतो. तेवढ्यात प्रीती खोलीत आली. तिने मला विचारले तुम्ही आले का. मी म्हणालो हो मी आलो आहे. मला उशिरा यायचे होते पण बरे वाटत नव्हते म्हणून मी लवकर आलो. माझ्या या प्रश्नावर प्रीतीच्या उत्तराने मला आणखी एका गोंधळात टाकले आहे. प्रीतीने सांगितले की मी आज ऑफिस मधून लवकर येणार आहे. हे तिला माहित होते, कारण मी परत कधी येणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रीतीने संध्याकाळी माझ्या ऑफिसला फोन केला होता. मी आल्यावर ऑफिस मधून कोणीतरी सांगितले की सर घराकडे निघाले आहेत. आता माझ्या मनात हा प्रश्न येत होता की आज प्रीती आणि माझ्या वडिलांनी काही केलं असेल का, कारण मी येणार आहे हे प्रीतीला माहित होते. आज मी जे पाहिले
ते मला दिखावा वाटत होता. सत्य अजूनही माझ्यापासून लपलेलं आहे असे मला वाटले. आता मी यामागचे सत्य काय आहे ते शोधून काढायचं ठरवलं. त्या दिवसानंतर मी प्रीतीला काही सांगितले नाही आणि ऑफिसमधून खूप लवकर घरी आलो. मी घरी आलो तेव्हा प्रीती खोलीत हजर नव्हती. मी मोलकरीणला विचारले तेव्हा मोलकरीणने सांगितले की ती बाबांच्या खोलीत आहे. मी याच तर संधीत होतो. प्रीती बाबांच्या मसाजसाठी जाताच मी पण बघेन सत्य काय आहे. मी वडिलांच्या खोलीकडे जाऊ लागलो. मी बाबांच्या खोलीच्या दिशेने जाताना माझ्या मनातील शंका खरी तर होणार नाही ना असाच विचार करत होतो. वडिलांच्या खोलीत गेल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. प्रीती असे काही करू शकते याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. ज्या मुलीला मी खूप प्रेम दिले, माझ्या डोक्यावर बसवले, तीच मला अशी फसवेल. माझ्यात उभं राहण्याची ताकद नाही असं मला वाटलं. मी पाहिले की प्रीती आणि एक मुलगा वडिलांच्या खोलीत आहेत आणि प्रीती माझ्या वडिलांना कागदावर सही करायला सांगत आहे. मी माझी शंका दूर करण्यासाठी इथं आलो होतो, पण इथे आल्यावर मी एका मोठ्या संकटात सापडलो. मला कळतच नव्हते की इथं काय होत आहे. प्रीती हे काय करत आहे? तिच्या जवळ उभा असलेला तो मुलगा कोण आहे? माझे वडील नकळत प्रत्येक कागदावर सही करत होते एवढेच मला दिसत होते. मला याची पर्वा नव्हती. एकच भीती होती की प्रीती असं काही तर करत नाही ना ज्यामुळे तिला माझ्यापासून दूर जावे लागेल. कारण प्रीतीवर माझे खूप प्रेम होते. मला तिच्यापासून दूर जायचे नव्हते. पण ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झाले. मी प्रीतीला असं काही बोलताना ऐकले ज्यामुळे माझा अर्धा प्राणच गेला. मी तिथे उभा आहे हे प्रीतीला आणि त्या मुलाला माहीत नव्हते. प्रीती त्या मुलाला म्हणाली, पटकन या म्हाताऱ्याची सही घे. मी माझे सामान बांधले आहे. माझा नवरा येण्यापूर्वी मला इथून जावे लागेल. मला आता पण कळत नव्हते की माझ्या घरात काय होत आहे. माझं तर डोकंच काम करत नव्हतं. मी धावत जाऊन प्रीतीचे खांदे पकडले आणि तिला हलवलं आणि विचारले, हे काय करत आहेस? तू मला फसवत आहेस का? प्रीतीने आश्चर्याने विचारले. तुम्ही ऑफिसमधून इतक्या लवकर कसे काय आले? मी तिला म्हटलं की मी काहीतरी विचारलंय त्याचं उत्तर दे. प्रीती माझ्या प्रश्नावर गप्प होती. तिला सोडून मी त्या मुलाची कॉलर पकडली. प्रीती मला वारंवार त्याला सोडायला सांगत होती. मी त्या मुलाला पोलिसांची धमकी दिली आणि म्हटलं, खरे सांग, तू इथे काय करायला आला आहेस? नाहीतर तुला पोलिसांच्या हवाली करीन. माझ्या अशा म्हणण्याने त्या मुलाने भीतीने सांगितले की तो प्रीतीचा प्रियकर आहे आणि तिच्या लग्नापूर्वी आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. प्रीतीच्या घरच्यांनी त्या मुलाऐवजी माझ्याशी लग्न करायला तिला भाग पाडलं. जेव्हा प्रीतीला समजले की तिचे एका श्रीमंत मुलाशी लग्न होणार आहे तेव्हा तिने तिच्या प्रियकरासोबत असा प्लॅन केला की लग्नानंतर दोघेही माझी संपत्ती घेऊन घरातून पडून जातील. कारण प्रीतीचा प्रियकर फारच गरीब होता. तिला माझ्याशी लग्न करून माझी संपत्ती लुटायची होती आणि हा तिचा प्लॅन होता. ज्या व्यक्तीसाठी प्रीतीने माझी फसवणूक केली त्याने पोलिसाच्या धमकीवर प्रीतीचा पर्दाफाश केला. आता मला समजले की प्रीती माझ्या वडिलांच्या इतक्या जवळ का जायची. माझी सर्व संपत्ती माझ्या वडिलांच्या नावावर आहे हे तिला माहीत होते. ती माझ्या वडिलांच्या जवळ यासाठी जात होती की एखादी संधी पाहून त्यांना बेशुद्ध करून त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या होत्या. आता मला समजले प्रीतीला मूल का झाले नाही आणि तिला याची काळजी का नव्हती. प्रीतीला तिच्या प्रियकरासोबत पळून जायचे होते आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवायचे होते. प्रीतीने संपत्ती आणि तिच्या प्रियकराच्या नादात स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. प्रीती फोनवर कोणाशी बोलत असे आता मला समजले. तिच्यावर इतका विश्वास ठेवणारा मी मूर्ख होतो. त्या दिवशी तिने वडिलांना असे औषध दिले होते त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. मी वेळेवर आलो नसतो तर प्रीतीने माझी फसवणूकच केली नसती तर आमची पूर्ण संपत्ती घेऊन पळ काढला असता. मी पोलिसांना फोन केला. प्रीतीने माझ्या पायाशी पडून माझी माफी मागितली, पण मी तुला माफ करू शकत नव्हतो. तिने माझा विश्वास तोडला. तिने माझा नाश केला. प्रीतीवर माझं मनापासून प्रेम होतो. त्या फालतू मुलासाठी तिने माझी फसवणूक केली. त्या मुलासाठी ज्याने प्रीतीचे रहस्य अगदी थोड्याशा धमकीवर उघड केले. आता कदाचित प्रीतीला कळले असेल की तिने चूक केली, पण आता काय फायदा? आता वेळ निघून गेली. प्रीतीला फक्त 1 पैसे आणि दुसरं 2% प्रेमासाठी माझी फसवणूक केली. मी तिच्यावर इतकं प्रेम करतो असं तिला एकदाही वाटलं नव्हतं. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली तरीही तिने माझ्याशी हे केलं. प्रीतीला तिच्या कृत्याची शिक्षा तुरुंगात मिळत होती. प्रीतीच्या या विश्वासघातानंतर मी कोणत्याही महिलेवर विश्वास ठेवणं सोडून दिलं. नंतर माझ्या बहिणीने समजावले की या फसवणूक करणाऱ्या मुलीसाठी तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. तू अजून जवान आहेस. तुझ्या भावी आयुष्यासाठी जोडीदार शोध आणि लग्न कर. प्रीतीनंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो. माझ्या बहिणीने आणि वडिलांनी मला समजावले. तिच्या जाण्यानंतर मी सुद्धा तिचं टेन्शन घेणं सोडून दिलं आणि एक छानशी मुलगी बघून तिच्याशी लग्न करून घेतलं. आता आम्हाला एक मुलगा आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. सर्व लोक सारखे नसतात. तुरुंगातून सुटल्यानंतर प्रीतीने माझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला त्या विश्वासघाती महिलेची सावली बघायची नव्हती. कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.